प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आम्ही प्रभू येशूच्या जिवंत नावामध्ये स्वागत करत आहोत. यावेळेस आपण प्रेषितांची कृत्याचा 3रा अध्याय याकडे आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. तत्पूर्वी आपण मागे पाहिलं होतं की कशा प्रकारे प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय त्यामध्ये आपण शिकलो होतो की देव ज्या कार्यासाठी आपल्याला पाचारण करत आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रारंभीच्या मंडळीच्या उदाहरणावरून आम्हाला काही गोष्टी शिकायच्या. आणि तिसरी गोष्ट, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाच्या वचनाचा प्रसार कशा प्रकारे मंडळी करत होते तो प्रकार आम्ही केला पाहिजे. आज 3रा अध्याय आमच्यासाठी आहे आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की 1 ते 26 वचनांमध्ये आम्ही पाहतो मंदिराजवळील लंगड्या भिकाऱ्याला बरं करणं. या ठिकाणी मी पाहत आहोत की प्रेषितांनी केलेला हा पहिला चमत्कार आहे. आणि तेव्हा प्रतिक्रियेने पेत्राचा सुवार्ताचा जो उपदेश आहे तो सुवार्तेचा जो उपदेश ऐकण्यासाठी मंदिरा शेजारील लोकांना आकर्षित त्यांनी केलं आहे. आणि पेत्र त्या ठिकाणी म्हटलं आहे की लंगड्या भिकाऱ्याला देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. कुठल्याही प्रकारे त्याच्याकडे त्याहून काही अधिक काहीतरी चांगलं आहे असं त्याने त्याला सांगितलं आहे. पैसा पाणी तर नाही, सोनं रुपं पण नाही, पण त्यापेक्षा काहीतरी चांगलं आहे हे त्याने सांगण्याचा विचार केला. तो म्हणतो माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आम्ही पाहतो की प्रेषितांच्या या पुस्तकामध्ये बऱ्याच अलौकिक घटनांची नोंद आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि त्या घटनांचं वर्णन करण्यासाठी आज आम्ही पुढील काही गोष्टी त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. चमत्कार, आश्चर्य आणि चिन्ह या गोष्टी देखील सेवेमध्ये फार महत्वाचा भाग आहे. चमत्कार याबद्दल आम्ही पाहतो की घटनेचं वर्णन करते आणि ते कार्य मनुष्याचं कार्य नव्हे तर परमेश्वराचं कार्य आहे ह्यावर अधिक भर देते. आज आम्ही पाहतो की चमत्काराबद्दल म्हणजे सेवेमध्ये चमत्कार होतात, आमच्या कार्यामध्ये चमत्कार होतात देवाचं कार्य करत असताना, परंतु लक्ष केंद्रित सेवकावर होतं का देवावर होतं हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतो परमेश्वराचं कार्य यावर अधिक आम्ही भर दिला पाहिजे. दुसरी गोष्ट, आश्चर्य घटनेच्या प्रतिसादाचं वर्णन करतं. ज्यांनी हे चमत्कार पाहिले ते चकित झाले आणि त्यांनी त्याचे दोष स्वीकारले आणि त्यांनी ओळखलं की परमेश्वर त्यांच्याकडे आला आहे. म्हणजे या प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो की कशा प्रकारे या घटना घडलेल्या आहेत. चिन्ह हा घटनेचा हेतूचं वर्णन करण्यासाठी वापरलेला शब्द आहे. हे एक प्रकारचं चिन्ह आहे. देव तुमच्याबरोबर असल्याचं एक ओळख आहे किंवा देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो हे त्याच्याबद्दलची एक असलेली खात्री आहे. आणि म्हणून प्रियानो, आज पेत्राचा सुवार्तेचा जो 2रा उपदेश आहे, जर आम्ही पाहिलं 3रा अध्याय 11 ते 26 वचनांमध्ये, तर पेत्राचा सुवार्तेचा जो 2रा उपदेश आहे त्यामध्ये नव्याने बरं झालेल्या या माणसाच्या उपस्थितीत त्या मंदिराच्या मैदानात पेत्राने यहुद्यांना उपदेश केला. आणि या ठिकाणी तो सांगत आहे की येशूला नाकारल्याबद्दल यहुदी लोकांनी पश्चाताप करावा व संपूर्णपणे त्याचे अनुसरण करावे अशी तो त्यांना विनंती करत आहे. प्रियांनो, हा चमत्कार एक फक्त माध्यम झालेला आहे. हा चमत्कार फक्त एक प्रकारे आम्ही पाहतो की कारण झालेलं आहे. आणि यामुळं पेत्र त्याच्या उपदेशामधून यहुदी लोकांना एक प्रकारे जाणीव करून देत आहे, त्यांना आठवण करून देत आहे की ज्या येशूला तुम्ही त्रास दिला, त्याला मारलं, त्या येशूने या व्यक्तीला बरं केलं आहे. प्रियांनो, चमत्कार आणि आरोग्य देणं ही सुवार्तेची संधी आहे, पण याला बऱ्याच लोकांनी बिझनेस केला आहे. बऱ्याच लोकांनी या कार्याला म्हणजे चमत्कार आणि आरोग्य माझ्या प्रार्थनेत झालं, मी केलं, मी आणि हा जो आय आहे हा आय आमच्यामध्ये नसावा. तर यामुळं सुवार्तेला संधी मिळते. चमत्कार होतो, ठीक आहे, लोक बरे होतात, पोट दुखणं बरं होतं, त्यांचं डोकं दुखणं बरं होतं, त्यांचा कॅन्सर बरा होतो, त्यांचा TB बरा होतो, त्यांचे अनेक प्रकारचे आजार बरे होतात. पण काय त्या व्यक्तीने आपलं जीवन प्रभूला दिलंय? काय तुम्ही त्या व्यक्तीला सुवार्थ सांगितलंय का फक्त चमत्कार झाला आणि तो सोडून गेला, त्यांनी लगेच आपला मार्ग धरला, पुन्हा जुना? पण त्या लंगड्या भिकाऱ्याकडे मी पाहतो, ज्यावेळेस त्याच्या बाबतीमध्ये चमत्कार झाला तर वचन सांगतं की तो त्यांच्याबरोबर मंदिरामध्ये गेला, त्यांना बिलगून राहिला आणि त्यांच्या संगतीस तो पुढचं कार्य करत. आणि म्हणून प्रियानो, आपल्या जीवनात आपण जे चमत्कार आणि आजारांपासून अद्भुत आपली सुटका पाहू शकतो
ते देवाचं गौरव करण्याची आणि त्याच्या अनुयायांना इतरांना सुवार्थ सांगण्याची एक संधी प्रदान करतात. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस एखादा चमत्कार माणसाच्या जीवनात घडतो तर त्याला आपण सुवार्थ सांगितली पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. डी.एल. मुडी हे एक देवाचे सेवक होते. आणि डी.एल. मुडींच्या बाबतीमध्ये मी पाहतो की एका शहरामध्ये ते त्यांना मीटिंगचं त्यांना आयोजन केलं होतं. त्या मीटिंगसाठी ते गेले होते. आणि संध्याकाळी त्यांची मीटिंग संपली आणि रात्री ते आपल्या हॉटेलवर आले. आणि हॉटेलवर आल्यानंतर ते जेवणासाठी त्यांची तयारी वगैरे झाली. आणि एक वेटर त्यांना जेवण सर्व करत होता, त्यांना जेवण वाढत होता. आणि देवाचा आत्मा डी.एल. मुडीला सांगत होता की याला तू सुवार्थ सांग, याला माझ्याबद्दल सांग. आणि प्रेम डी.एल. मुडी देवाला म्हटलं, देवा खूप थकून आलो मी, आता मीटिंग घेऊन आलो मी, उद्या सकाळी नक्की याला सुवार्थ सांगेल. आणि मग डी.एल. मुडीने जेवण केलं आणि झोपले. सकाळी उठल्यानंतर त्यांना पुन्हा ती आठवण आली की अरे रात्रीच्या वेटरला आपल्याला सुवार्थ सांगायची. आणि मग त्यांनी मॅनेजरकडे गेले आणि त्या मॅनेजरला सांगितलं, रात्री ज्याने मला जेवण सर्व केलं तो वेटर कुठे, त्याला बोलून घ्या, मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्यावेळेस त्या हॉटेलचा मॅनेजर म्हटला, साहेब तुम्ही फार उशीर केला. त्याने रात्रीच आपल्या डोक्यामध्ये गोळी झाडून त्यांनी त्याची जीवन यात्रा संपवली. आणि हे शब्द ऐकताच डी.एल. मुडींना खूप वाईट वाटलं, त्यांना खूप पेन झाला. आणि प्रियानो, ते आपल्या रूम मध्ये आले आणि प्रार्थना करत होते. आणि प्रार्थनेमध्ये त्यांनी एक दृष्टांत पाहिला. आणि त्या दृष्टांतामध्ये त्यांनी पाहिलं की स्वर्ग आणि नरक, आणि ज्या व्यक्तीला त्यांनी सुवार्थ सांगितलं नाही तो त्या ठिकाणी त्यांनी पाहिला. आणि ते देखील त्या स्वर्गामध्ये त्याच्या समोर उभे आहेत. आणि प्रियानो, ज्यावेळेस त्या जीवनी पुस्तकामध्ये नावं तपासण्याची वेळ आली आणि पाहिलं, त्यावेळेस त्या वेटरचं नाव त्या जीवनी पुस्तकात होतं. आणि देवदूत त्याला सांगते की तुझी जागा त्या नरकामध्ये. तेव्हा त्या वेटरनी डी.एल. मुलीकडे आपलं बोट केलं, सांगितलं, तुम्ही जर मला रात्री देवाचं वचन सांगितलं असतं तर मी आज नरकामध्ये गेलो नसतो. प्रियानो, डी.एल. मुलींना खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. आणि त्यांनी त्या दिवसापासून ठरवलं आणि देवाला एक कमिटमेंट केली, देवा माझ्याकडे लोकांचे बोट नसावे, लोकांनी माझ्याकडे बोट दाखवू नये, आणि म्हणून मी भेटेन त्या व्यक्तीला तुझी सुवार्थ सांगेल. म्हणून प्रियानो, चमत्कार, अद्भुत कृत्य यापेक्षा लोकांना सुवार्थीची गरज आहे. आणि म्हणून प्रियानो, चमत्कार आणि आरोग्य देणं ही सुवार्थ सांगण्याची एक संधी आम्हाला देव देतो आणि त्याचा आम्ही उपयोग केला पाहिजे. सुवार्थ सांगणे अशी देवाच्या प्रत्येक अनुयायांकडनं देव अपेक्षा करतो. सुवार्थ फक्त पालकांनी सांगावी, कोणीतरी बिशपनी सांगावी, कोणीतरी लिडरनी, हे नाही. तर देव म्हणतो की सुवार्थ सांगणं ही एक अशी गोष्ट आहे की येशूच्या प्रत्येक अनुयायाने ती सुवार्थ सांगितली पाहिजे, अशी देव आमच्याकडनं अपेक्षा करतो. हरवलेल्या व्यक्ती सुवार्थ सांगताना आपण प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे बोललं पाहिजे. कठीण सत्य बोलण्यास घाबरू नये. अंतःकरण आणि जीवन बदलण्यासाठी आपण सत्याची घोषणा करण्यास आणि पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवण्यास वचनबद्ध असलं पाहिजे. चापलुसी नको किंवा कुठल्या प्रकारची मनधरणी नको, किंवा कुठल्याही प्रकारे आपण त्याला म्हणतो की बाबा नाही, त्याला वाईट वाटेल, तिला वाईट वाटेल आणि मी त्याच्याबद्दल नाही. प्रियानो, कारण बायबल आम्हाला सांगतं सत्य आम्ही लोकांना प्रगट केलं पाहिजे. बरेच लोक त्यांच्या मित्रांशी देवाबद्दल बोलत नाही. बरेच लोक आपल्या म्हणजे सहप्रवासी असलेल्या लोकांना देवाचं वचन सांगत नाही. बरेच लोक आपल्या नातेवाईकांना सुवार्थ नाही, ते त्या वेगळ्या ते ख्रिस्ती तर आहे, नाही त्यांना सांगितलं रागीन, नाही त्यांना ते काही जर बोललं तर त्यांना वाईट वाटेल, ते आपल्याशी बोलणार नाही. प्रियानो, मला तुम्हाला सांगायचं आहे, आमच्यावर त्यांचं प्रेम आहे. ते जर आमची काळजी घेतात, ते जर आमच्या सुखदुःखात धावून येतात, आम्ही जर त्यांच्या सुखदुःखात धावून जातो, तर आम्हाला ख्रिस्ताबद्दल त्यांना सांगितलं पाहिजे, त्या प्रेमाबद्दल आम्ही बोललं पाहिजे. म्हणून सुवार्थ सांगणं हे फक्त पालकाचं काम नाही, तर प्रत्येक विश्वासाचं काम आहे की आम्ही ती सुवार्थ प्रत्येकाला सांगितली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, येशूचा शिष्य जो आहे तो सर्व लोकांबद्दल असलेल्या प्रेमामुळे आणि करुणेमुळे तो प्रेरित होतो. प्रियांनो, येशूचा जो कोणी शिष्य आहे, येशूचं जे कोणी अनुयायी आहे, सर्व लोकांबद्दल असलेल्या प्रेमामुळे आणि करुणेमुळे तो प्रेरित होतो. आपल्या खेड्यातील, गावातील आणि दुर्लक्षित किंवा बहिष्कृत झालेल्या समाजातील लोकांना तारणाच्या आणि प्रीतीच्या आणि आशेची गरज आहे. समाजामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत. काही स्त्रिया असतात ज्या आपलं शरीर विक्रीचा, देह विक्रीचा व्यवसाय करतात. काही लोक असतात की समाजाने बहिष्कृत केलेले आहे.
काही लोक असतात की लोक त्या व्यक्तीशी संबंध ठेवत नाही, परंतु देवाची इच्छा आहे की अशा समाजामध्ये बहिष्कृत केलेले लोक, पापी लोक, चुकीच्या मार्गाने जाणारे लोक, यांना आम्हाला त्यांच्याबद्दल करुणा आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही जाऊन त्या लोकांना, जे बहिष्कृत झालेले लोक आहेत, त्या लोकांना तारणाच्या आणि प्रीतीच्या आणि आशेच्या गरजेविषयी त्यांची गरज आम्ही पूर्ण केली पाहिजे आणि त्यांना आम्ही देवाच्या वचनामध्ये सांगितलं पाहिजे. प्रियानो, खरोखर येशूचे शिष्य सर्व लोकांबद्दल असलेल्या प्रेमामुळे आणि करुणेमुळे प्रेरित होतात. आज तुम्हाला आणि मला देवाने त्या प्रेमाने भरलं पाहिजे. प्रियानो, आज खरोखर एक विचार करण्याची गोष्ट आहे, म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची गोष्ट आहे. आज मी तुम्हाला सांगेल की एखाद्याला येशूवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी किंवा एखाद्याला त्याच्या पापाबद्दल पश्चाताप करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला कधी दबाव जाणवतो का? कधी तुम्हाला असं वाटतं का? तुम्हाला कधी तुमच्यावर असा दबाव येतो का? नाही, मला त्याला सुवार्ता सांगितली पाहिजे. तुम्हाला असं का वाटतं? लक्षात ठेवा, केवळ देवच दोषी ठरवू शकतो आणि इतरांना येशूकडे आकर्षित करू शकतो. आम्हाला विश्वासूपणे सुवार्ता सांगण्यास आणि इतरांना त्याच्याकडे दर्शवण्यास किंवा इतरांना त्याच्याकडे दर्शवण्यास, म्हणजे साक्षीदार म्हणून बोलवण्याकरता आम्ही त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. कारण देवाचं सांगतं, अंतःकरण आणि जीवन बदलण्यासाठी पवित्र आत्म्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आज हा आमचा आत्मपरीक्षणाचा भाग आहे आणि म्हणून या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही या गोष्टी शिकत आहोत. आपण याला जोडूनच 4था अध्याय देखील घेत आहोत आणि 4थ्या अध्यायाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं प्रेषित कृत्य 4था अध्याय 1 ते 37 जे वचन आहेत त्यामध्ये आम्ही पाहतो की पेत्र आणि योहान यांना न्यायसभेपुढे अटक केली आहे. बापरे, जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, जेव्हा तुम्ही चांगलं काहीतरी करता, तेव्हा तुम्हाला त्रास होतो. आज आम्ही पाहतो की प्रियानो, अनेक देवाचे दास, अनेक देवाचे सेवक जेलमध्ये महिने झाले आहेत, अनेक देवाचे दास वर्ष झाले जेलमध्ये आहेत, अनेक देवाचे दास 4-4, 5-5 वर्षापासून तुरुंगामध्ये त्यांना डांबून ठेवलं आहे. का डांबून ठेवलं आहे? ते त्यांनी कोणाला शिव्या दिल्या, त्यांनी कोणाचं वाईट केलं नाही, पण ते चांगलं करत होते, येशू गाजवत होते, लोकांचा चांगल्या प्रकारे सुधरवत होते आणि म्हणून त्यांना अटक केली आहे. आणि पेत्र आणि योहान यांना देखील न्यायसभेपुढे अटक करण्यात आली. मी तुम्हाला सांगितलं अगोदरच, 2024 चा जो दिवस आहे, या दिवसातली जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती शिष्यांच्या काळात होती. जेव्हा पेत्र आणि योहान बोलत होते तेव्हा याजक, मंदिराच्या रक्षकांचा प्रमुख, यहुदी मुख्य याजकानंतर 2ऱ्या क्रमांकाचा व्यक्ती असे आणि सदुकी त्याच्याकडे आले. पेत्र व योहान येशूच्या पुनरुत्थानाबद्दल बोलल्यामुळे यहुदी पुढारी फार संतापले होते आणि त्यांना रात्रभर तुरुंगात टाकलं होतं. प्रेषितांच्या या उपदेशामुळे आणि तुरुंगवासामुळे आणखीन 5,000 लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. जो भी होता है अच्छे के लिए होता है, जी म्हण आहे, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. या ठिकाणी पेत्र आणि योहान येशूच्या पुनरुत्थानाबद्दल ते लोकांना सांगत होते आणि हेच या ठिकाणी यहुदी पुढाऱ्यांना पचनी पडलं नाही, हेच यहुदी पुढाऱ्यांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. रात्रभर त्यांना तुरुंगात टाकलं आणि प्रेषितांच्या ह्या उपदेशामुळे आणि तुरुंगवासामुळे आम्हाला पाहायला मिळते की 5,000 लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, पेत्र आणि योहान यांनी मुख्य याजकापुढे आपला बचाव केला आहे. जर 4था अध्याय 5 ते 22 वचनांमध्ये मी पाहिलं तर पेत्र आणि योहान जे आहेत यांनी हे एक शक्तिशाली पुढारी प्रेषितांवर आरोप लावत असताना पेत्र आणि योहान पवित्र आत्म्याने भरले आणि त्यांनी उल्लेखलेले धैर्य आणि अधिकार आणि दृढ विश्वास त्या ठिकाणी दाखवलाय. ते डळमळले, घाबरले नाही. बऱ्याच वेळा आम्ही गोंधळून जातो, बऱ्याच वेळा आम्ही घाबरतो, बऱ्याच वेळा आम्हाला समजत नाही काय करावं. परंतु या ठिकाणी बायबल सांगतं की त्यांचं उल्लेखनीय धैर्य या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आणि दृढ विश्वास त्यांनी दाखवला. ते लगेच स्टेटमेंट बदलणं किंवा काही नाही, किंवा नाही आम्ही तसं नाही बोललो. जर म्हणजे पेत्र आणि योहान जर म्हटलं नाही आमचं काही नाही, तसं नाही, जाऊ द्या, चुकलं, यावेळेस सोडून द्या, आम्ही चाललो. पण त्यांनी त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं त्यांना मार्गदर्शन मिळालं आहे. त्यांनी विश्वास दाखवला आणि आत्म्याने ते भरलेले आहेत आणि त्यांनी येशूने जे वचन दिलं होतं तशाच प्रकारे त्यांनी शहाणपणाने
आंतरदृष्टीय त्या ठिकाणी साक्ष दिली. पेत्र आणि योहान यांनी येशूविषयी त्यांना सांगण्याचा आणि त्यांच्या वचनबद्धतेपासून मागे हटण्यास त्यांनी नकार दिला आणि त्या याजकांपुढे, त्या धर्मपुढाऱ्यांपुढे, त्या तुरुंगामध्ये किंवा त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये ते एक प्रकारे खंबीर उभे राहिले. त्यानंतर आम्ही पाहतो की 4 अध्याय 23 ते 31 वचनांमध्ये शिष्यांनी धैर्यासाठी प्रार्थना केली. प्रियांनो, आम्ही पाहतो की मला 1988 मध्ये आम्ही रावरी या ठिकाणी असताना 3-3, 4-4 हजार लोक त्या रावरी स्टेशनला प्रेयरला यायचे. 10-20 हजार लोक यायला लागले. अख्खी ट्रेन खाली व्हायची. रावरीमधून पुष्कळ लोक यायचे, लांब लांब लोक यायचे आणि अनेक लोक प्रभूवर विश्वास ठेवायला लागले. आणि प्रियांनो, त्या ठिकाणी नंतर मग आम्हाला आमचे वडील जे बिशप तानाजी पाडळे आणि आमचे सर्व चर्चचे सर्व मेंबर त्या ठिकाणी लगेचच त्या ठिकाणी काही संघटना आल्या आणि ख्रिस्ती विरोधक या संघटना यांनी आमच्यावर आरोप केले आणि वडिलांना आमची अटक करण्यात आली. प्रियांनो, परंतु त्या ठिकाणी ते घाबरले. जे लोक म्हणत होते की पळक साहेब किंवा तुमच्यावर जर काही कोणी आलं तर पहिलं मी तो वार झेलन किंवा मी मरल आणि नंतर तुमच्यावर दुसरा वार येईल, पण असे म्हणणारे त्या ठिकाणी पळून गेले आणि काही मोजके लोक आमच्याबरोबर आले. आणि प्रियांनो, आमच्या वडिलांना देखील प्रभूने धैर्य दिलं आणि धैर्याने त्या म्हणजे पोलीस स्टेशनला त्यांनी वचनाद्वारे त्या लोकांनी सांगितलं. आणि प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं 3-3.5 हजार लोक त्या पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी त्या PIला सांगितलं की तुम्ही पालक साहेबांना सोडा, नाहीतर आम्हाला अटक करा. अशाद्वारे प्रियांनो त्या ठिकाणी वडिलांची सुटका करण्यात आली आणि त्यांना सुखरूप घरी आलं. सांगायचं तात्पर्य की धैर्य हा फार महत्त्वाचा भाग. आज ही 2024-23 14 पासून जी 24 पर्यंतची परिस्थिती आम्ही पाहतो, फार भयावह परिस्थिती आहे. सुवार्तेला एक प्रकारे विरोध होत आहे आणि जेव्हा विरोध होतो तितक्या विरोधामध्ये असा मासा पाण्याच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा किंवा जाण्याचा प्रयत्न करतो. तेच आमचं ध्येय असलं पाहिजे आणि त्यासाठी धैर्य असलं पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी शिष्यांच्या प्रार्थनेद्वारे त्यांना असलेली देवाची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली आहे आणि ते फक्त आम्हाला मदत करा म्हणून ओरडत नव्हते, परंतु त्यांनी देवाचे सार्वभौम चारित्र्य ओळखलं आणि शास्त्रवचनातील अभिवचनांचा उपयोग करून प्रार्थना केली आणि त्यांनी छळापासून मुक्त होण्यासाठी मागणी केली नाही, उलट धमक्या दिल्या जात असतानाही लोकांना सुवार्थ सांगण्यासाठी त्यांनी धैर्याची मागणी केली. जेव्हा शिष्यांनी प्रार्थना पूर्ण केली तेव्हा ते एकत्र झालेले इमारत म्हणजे अक्षरशः देवाच्या सामर्थ्याने ती हादरली आहे. ते जेल हादरलेलं आहे आणि आम्हाला कळतं त्यांच्या प्रार्थनेचा परिणाम देवाच्या आत्म्याने लोकांना सामर्थ्य अधिकाराने परिपूर्ण केलं आणि ते धैर्याने देवाचं वचन सांगत राहिले. आणि म्हणून प्रियांनो, या प्रेषिताच्या कृत्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये शिष्यांना धैर्यासाठी प्रार्थना ते करत आहे आणि देवामध्ये 5वी गोष्ट या 4थ्या अध्यायामध्ये मी पाहतो की शिष्यांनी असामान्य औदार्य दाखविले. असामान्य म्हणजे छळाच्या दरम्यान खरं चारित्र्य नेहमी समोर येतं. तुम्हाला मी नेहमी सांगतो, छळाच्या दरम्यान खरं चारित्र्य नेहमी समोर येतं आणि सर्व शिष्य एका हृदयाचे, एका आत्म्याचे होते आणि मंडळीच्या सेवेसाठी आणि निरंतर विस्तारासाठी त्यांच्याजवळ जे सर्व काही होतं ते त्यांनी उदारपणे दिलं आणि सर्व गरजांची त्यांनी पूर्तता केली आणि त्या सर्वांवर परमेश्वराची कृपा होती. म्हणजे ही मंडळी जी आहे, हे चर्च जे आहे, इतकं भक्कम आहे, इतकं स्ट्रॉंग आहे की आम्हाला पाहायला मिळतं त्यांचं सर्व पैसा, पाणी, अडका सगळं एकत्र होतं. आणि अशा प्रभावी आणि जीवन बदलणाऱ्या सेवेच्या या काळात भावी नेत्यांचा एक प्रकारे उदय झालेला आम्हाला पाहायला मिळतो. काही पुढारी त्या ठिकाणी निर्माण झाले. योसेफ, ज्याला बर्नबा, ज्याचा अर्थ आम्ही पाहतो की बोधपुत्र म्हटलेला आहे, हे देखील त्याला म्हटलं जातं. त्यांनी एक मोठी जमीन विकून त्याचे पैसे सेवेला दान दिले. शेवटी बार्नबा तो व्यक्ती ठरला ज्याने प्रेषित पावलाला, जो आतापर्यंत सर्वात महान मंडळी रोपण करणार आहे, त्याला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिले. हा जो योसेफ, ज्याला बर्नबा म्हटलं आहे, त्याने आपली जमीन विकून त्याने सुवार्थ प्रसार कार्यासाठी एक प्रकारे मदत केलेली आहे. आज पुन्हा देण्याचा तो विषय आहे की आम्ही काय दिलं पाहिजे आणि कशा प्रकारे आम्ही देवाचं कार्य केलं पाहिजे. या प्रेषिताच्या कृत्यात 4थ्या अध्यायापासून काही धडा आम्हाला मिळतो. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा आपल्याला विरोधास चांगल्या प्रकारे प्रतिसाद देण्यासाठी सुसज्ज करतो. कोणी जर तुम्हाला शिव्या देते, कोणी तुम्हाला मारत आहे, तर तुम्ही त्याचा विरोध कसा करणार
जर तुम्ही त्याला मारलं, त्याला हाणलं, त्याच्यासंगती भांडण केलं, तर पवित्र आत्मा आपल्यामध्ये नाही हे तुम्ही समजून घ्या. परंतु पवित्र आत्मा आपल्याला विरोधास चांगल्या प्रकारे प्रतिसाद करण्यास किंवा प्रतिसाद देण्यासाठी सुसज्ज करतो. जेव्हा आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून असतो तेव्हा तो आपल्याला भरतो. आणि जेव्हा लोक आपल्यावर आरोप करतात आणि आपला छळ करतात, तेव्हा सुद्धा आपण ख्रिस्ताचे चांगले प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आपण असलं पाहिजे. आम्ही आमच्या गरजा, चिंता आणि अडचणीसाठी एकत्र आम्ही प्रार्थना करण्यासाठी आमच्या एक प्रकारे मंडळीमध्ये आमच्या बंधू भगिनीचं आम्ही सामील झालं पाहिजे. हे 4थ्या अध्यायापासून आम्हाला एक शिक्षण मिळत आहे की पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, तो विरोध करणाऱ्यास आपण तो एक प्रकारे प्रतिसाद देण्यासाठी सुसज्ज करतो. पवित्र आत्मा आम्हाला चालवतो. दुसरी गोष्ट, आमची साक्ष सांगणं हा सुवार्ता सांगण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. कारण पेत्र आणि योहान त्यांच्यासारख्या आपल्या बदललेल्या जीवनाचा पुरावा दाखवत आहेत. आणि तुमची साक्षा किंवा इतरांची साक्षा हा येशूसाठी साक्षीदार होण्यासाठी सर्वात शक्तिशाली मार्ग आहे. आम्हाला आमची साक्ष सांगणं अनिवार्य आहे. सुवार्ता कशी सांगायची? तर साक्षेपासून. होय, माझं जीवन प्रभूकडे येण्या अगोदर कसं होतं, मी कसा होतो, मी कसा वागत होतो, आणि आता प्रभू माझ्या जीवनात आला, आता त्याने माझं जीवन बदललं आणि आता मी कसा आहे, या दोन गोष्टी आम्ही जेव्हा बोलतो आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे प्रभूबद्दल बोलतो तेव्हा तो सुवार्ता प्रसारचा भाग होतो. आणि म्हणून माझी कहाणी आणि प्रभूची कहाणी या दोन गोष्टी आमच्या सुवार्तेमध्ये, सुवार्तेच्या घोषणेमध्ये असल्या पाहिजे. सुवार्ता जी आहे ती आम्ही स्पष्टपणे आणि अधिकारपणाने घोषित करायची आहे. कारण आपल्याला सुवार्तेचे सत्य सांगण्यासाठी शब्द देऊन सामर्थ्य देतो पवित्र आत्मा. आमची भूमिका इतरांना पटवून देण्याची नाही, तर ख्रिस्ताने काय केलं तर फक्त सांगण्याचं आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्या बुद्धीने, आपण आपल्या वक्तृत्वाने, आपण आपल्या ज्ञानाने प्रयत्न करतो, परंतु तसं नाही. तर या ठिकाणी ख्रिस्ताने काय केलं तेच आम्हाला सांगायचं आहे. पाचवी गोष्ट जी आहे तो म्हणतात की तुमच्या श्रद्धेशी आणि विश्वासाशी तडजोड करू नका. बऱ्याच वेळा लोक काय करतात की तडजोड करतात. आता सकाळी एका बंधूला बोललो मी की तुमच्या इथं काही लोकांना तुम्ही बोलवा, आपण संध्याकाळी प्रार्थना घेऊया, बसूया. तर त्यांनी सांगितलं, प्रिय पालक साहेब, या ठिकाणी बरेच ख्रिस्तीतर लोक आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमात किंवा त्यांच्या त्या गोष्टींमध्ये मी सामील होत नाही आणि म्हणून ते मला नेहमी त्रास देतात आणि म्हणून ते काय आपल्याकडे येत नाही किंवा ते काय आपल्याकडे येणार नाही. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य एकच की प्रियांनो, खरोखर तुमच्या श्रद्धेशी आणि विश्वासाची तडजोड करू नका. एक लाकूड तोडा होता आणि तो जंगलामध्ये गेला. त्याला एक खूप उंच झाड दिसलं वाळलेलं. त्याने लगेच कुऱ्हाड घेतली आणि झाड तोडायला सुरू केलं. आज त्याला बराच खूप आनंद झाला की आज आपल्याला खूप चांगले पैसे मिळतील. आणि तो तोडत बसला आणि तोडलं, त्यांनी झाड पाडलं आणि त्याला बरं वाटलं. आता त्याचं सगळं महत्त्वाचं काम संपलं. आता फक्त त्याला तुकडे करायचे आणि मुळी बांधायची आणि घेऊन जायची असं त्याच्या डोक्यात विचार. पण जेव्हा त्यांनी पाहिलं झाड तोडल्यानंतर काय झालं, तर ते झाड एका दरीमध्ये कोसळलं. सांगायचं तात्पर्य एकच की तोडण्यापूर्वी ते झाड कुठल्या दिशेला पडायला पाहिजे, त्याचा आपल्याला कसा उपयोग होईल हा त्यांनी विचारच केला नाही. आज अनेक लोक अशाच प्रकारे परिणाम काय होईल त्याचा विचारच करत नाही आणि काहीतरी खोटं नाटं, चुकीचं शिक्षण, चुकीची पद्धत, चुकीचे सिद्धांत असते मांडतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे, तुमच्या श्रद्धेशी आणि विश्वासाशी तडजोड करू नका. अधिकाऱ्याने येशूविषयी बोलवणे थांबवण्याची आज्ञा प्रेषितांना दिली होती. प्रेषित म्हणा, त्या प्रेषितांना सांगितलं अधिकाऱ्याने, आता तुम्ही येशूबद्दल बोलायचं नाही, कुठं काही सांगायचं नाही. पण पेत्र आणि योहान यांनी त्याचं पालन करण्यास स्पष्टपणे नकार दिला. जेव्हा आम्हाला शासकीय अधिकारी आणि समाजातील पुढाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी सांगितलं जातं, जेव्हा लोक आपल्याला शास्त्रातील शिकवण्यास विरोधात काही सांगण्यास सांगतात, तेव्हा आपण आपल्या उच्च अधिकाराचं म्हणजे परमेश्वराच्या वचनांचंच पालन केलं पाहिजे. इतरांचं कोणाचं आम्हाला ऐकायचं नाही. म्हणून आम्ही आमच्या श्रद्धेशी आणि विश्वासाशी कुठल्याही प्रकारे तडजोड करू नये. 6वी जी गोष्ट आहे ती म्हणजे मंडळीमध्ये औदार्याची भावना
निर्माण करा. बऱ्याच वेळा मी पाहतो की अनेक मंडळीमध्ये असे काही प्रकार असतात की काही लोकांकडे भरपूर पैसा पाणी आहे आणि ते तशा प्रकारे त्यांचा आविर्भाव तशा प्रकारे ते मिरवतात किंवा त्यांच्याकडे गाडी बंगला प्रॉपर्टी आहे अशा गोष्टी ते दाखवतात आणि पालकाला चांगले चांगले भेट देण्याचा ते प्रयत्न करतात. पालकाला एक प्रकारे ते त्यांचा गुलाम केलं असं किंवा त्यांच्या मागे किंवा मंडळीमध्ये सगळ्यात अगोदर त्या व्यक्तीचं ऐकण्याचं ते एक प्रकारे त्याच्यावर प्रभाव टाकतात. परंतु मंडळीमध्ये अजून जे काही गरीब गोरगरीब आहेत, काही लोक आहेत मंडळीमध्ये, त्यांना आम्हाला प्रत्येकाला औदार्याची भावना म्हणजे देण्याची भावना किंवा त्यांना आम्ही तयार केलं पाहिजे. जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला त्या पूर्ण म्हणजे त्यागपूर्वक आम्हाला देण्यास सांगितलंय. आम्ही 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 त्याग करत नाही. आम्ही फक्त हाताला जे छोटी नोट लागेल किंवा आम्हाला कळतं खिशामध्ये कोणती नोट आहे हे न पाहता मी सांगू शकतो. आणि म्हणून प्रेम त्यागपूर्ण आम्ही देवाला द्यायला शिकलं पाहिजे. मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीला त्याची आर्थिक स्थिती कशी असो उदार होण्यासाठी प्रोत्साहित केलं जाणं आवश्यक आहे. जरी तुम्ही म्हणता नाही नाही मी ते काय ते काम करते साहेब आहे त्यांना 70-80 हजार रुपये पगार आहे मग ते काय नाही पण मी हातावरचा आहे मी काय करू. होय प्रियानो, जरी आम्ही 500 रुपये कमवत आहोत तर आम्ही त्यामधून 50 रुपये देवाला द्यायला शिकलं पाहिजे. ती खरी गरज आहे देवाच्या कार्याला. आणि प्रियानो, आज या ठिकाणी थोडं आपण विचार करूया, आत्मपरीक्षण करूया, चर्चा करूया आणि तीही की प्रेषितांची कृत्ये 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला सर्वात जास्त ठळक काय आढळून येतं. या 4थ्या अध्यायामध्ये कुठली अशी गोष्ट आहे की जी आम्हाला प्रखरतेने जाणवत आहे, ठळकरित्या आमच्या समोर ती आहे. किंवा असे बरेच शक्तिशाली पाठ तुम्ही शिकून जातात की जे काही तुम्ही शिकला आहात ते तुम्ही कशा प्रकारे आत्मसात करू शकता ह्याविषयी मनन करून आणि सरावामध्ये त्याचा मी उपयोग केला पाहिजे. आपण व्यावहारिक पाठ कोणाला सांगाल. प्रियानो, या सगळ्या गोष्टी जर मला समजल्या आहे तर मी त्या इतरांना सांगायला पाहिजे, इतरांना त्या मी कळवल्या पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. आणि प्रियानो, नंतर आम्ही पाहतो प्रेषित कृत्ये याचा 5वा अध्याय आणि 1 ते त्याच्या 42 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हनन्या आणि सफेरा हे मंडळीच्या पुढाऱ्यांशी खोटे बोलतात. आज हा प्रकार फार प्रामुख्याने मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. जर 5वा अध्याय प्रेषित कृत्ये 5वा अध्याय आणि 1 ते 11 वचनांमध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं की हनन्या आणि सफीरा जो आहे या मंडळीच्या पुढाऱ्यांशी कसं खोटं बोलतात ती गोष्ट आम्ही पाहतो. कारण असं म्हटलंय समुदायाच्या सामायिकरणाचे हे सकारात्मक चित्र आणि विशेषतः बर्नबाची त्याच्या औदार्याबद्दलची जाणीव या ठिकाणी आम्हाला होते. कारण आम्ही एक ठिकाणी पाहतो बर्नबाने आपली सगळी जमीन विकली आणि पैसा आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला आणि या ठिकाणी हनन्या आणि सफीराने आपली सगळी जमीन विकली आणि त्याचा पैसा मात्र त्यामधून काहीतरी राखून ठेवला. आणि या ठिकाणी मी पाहतो एका जोडप्याच्या या वृत्तामुळं ज्यांनी दानाच्या एका भागात स्वतःजवळ ठेवून संपूर्ण रीतीने मंडळीला देण्याचा दावा करून या प्रथेचा दुरुपयोग केलेला मी पाहतो. मंडळीला ते असे भासवत आहे की म्हणजे दाखवण्याचा त्यांनी एक प्रयत्न केलाय की आम्ही कशा प्रकारे सर्व पैसा दिला आहे. हनन्या आणि सफेरा यांचे सर्व पैसे मंडळीस देण्याची एक प्रकारे बंधन नव्हतं. त्यांचं पाप त्यांच्या देणगीची रक्कम मर्यादित करतं, कमी करतं. त्यांचं पाप त्यांना देण्यासाठी थांबवतं. त्यांच्यामध्ये असलेला दुष्ट आत्मा त्यांना एक प्रकारे देवाला देण्यापासून आवरत आहे, थांबवत आहे. त्यांचं पाप त्यांच्या देणगीची रक्कम मर्यादित करतं. त्यांचं पाप. प्रियानो, पुढे आम्ही पाहतो की विश्वासणाऱ्यांच्या ह्या देहाला जे इतके उदार झाले होते फसवण्याचा आणि त्यांच्या प्रयत्नांचे त्याचे प्रयत्न तो सैतान त्याच्या जीवनामध्ये करत आहे. हनन्या आणि सफीराच्या स्वार्थावर सैतानाने एक प्रकारे प्रभाव पाडलेला आहे, ज्याने पवित्र आत्म्याशी खोटं बोलण्याचं धाडस केलं आहे. आज देण्यामध्ये आम्ही मागे आहोत. मी मागेच तुम्हाला बोललो की महाराष्ट्रातील आपले जे लोक आहेत
बोटावर मोजणारे लोक आहेत की जे खऱ्या अर्थाने देवाच्या कार्यात पडतो. असे अनेक लोक आहेत की जे देण्यामध्ये फार मागे पडत आहेत. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी ही घटना आत्म्याच्या सामर्थ्यात 2 परिच्छेदाच्या मध्ये घडली आहे. मंडळीच्या अवधरेच्या पुराव्याद्वारे सहभागितेच्या एकतेशी आत्मा हा अगदी निकटतेने जोडलेला होता. हनन्या आणि सफेरा यांनी आपल्या फसवणुकीमुळे सहभागितेचा गैरवापर या ठिकाणी केला आहे आणि ह्यामुळे देहाची एकता आणि ही आरोग्यास धोका निर्माण त्यांच्या झालेला आहे. आणि ते असे विश्वासणारे होते ज्यांनी शत्रूपासून ऐकलेली खोटी गोष्ट ख्रिस्तातील त्यांच्या भाऊ व बहिणीसमोर मांडली. दुःखाने सांगावे लागते की आजही येशूचे अनेक अनुयायी अशाच प्रकारे खोट्या प्रकारे ते बोलत आहे. खोट्या प्रकारे देवाच्या देण्याबद्दल ते अजिबात वागत नाही किंवा चालत नाही. म्हणून प्रियानो, आज आम्हाला या ठिकाणी या प्रेषिताच्या कृत्यामध्ये देवासाठी आम्ही प्रामाणिक आणि ऐक्य असणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. प्रियानो, विवेक बुद्धीसाठी एकत्र होऊन चर्चा करून परमेश्वराला आपण प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, प्रेषिताकडून लोकांमध्ये अनेक चिन्ह आणि चमत्कार आम्हाला पाहिलं. 5 अध्याय 12 ते 16 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, असंख्य लोक ख्रिस्ताकडे येत होते असे तुम्हाला का वाटतं आणि तुम्ही त्यांची साक्ष आणि परमेश्वराची साक्ष एक प्रकारे लोकांना सांगता का? प्रियांनो, या ठिकाणी येशूच्या अनुयायांनी चिन्ह आणि चमत्कार करण्याचं सामर्थ्य त्यांना मिळालं. यासाठी परमेश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली आणि प्रेषितांद्वारे ते पूर्णपणे झालेलं आहे. चिन्ह आणि चमत्काराचा परिणाम विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष आणि स्त्रिया हे समुदाय प्रभूला येऊन मिळालेले आहेत. आम्हाला पाहायला मिळतं धैर्याने प्रार्थना करण्यास ते तुम्हाला कशा प्रकारे आव्हान देतात आणि प्रोत्साहित करत हे आम्ही पाहिलं पाहिजे. आम्ही पाहतो की तिसरी गोष्ट, प्रेषितांना पुन्हा धार्मिक पुढाऱ्यांसमोर आणलं गेलं, तुरुंगात टाकलं गेलं आणि शेवटी त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. प्रेषितांना तात्काळ मृत्यूदंडाच्या शिक्षेविरुद्ध बोलण्यासाठी यहुदी सभागृहातील एकमेव पात्र व्यक्ती म्हणजे गमिलियल. गमिलियल हा त्या काळातील सर्वात महत्वाचा रब्बी गुरुजी होता आणि तो प्रेषित पावलाचा एक माजी शिक्षक होता. तो परुषी होता ज्याचा सभास्थानात फारसा प्रभाव होता. गमिलियल यांनी बाकीच्या धार्मिक पुढाऱ्यांना ख्रिस्ती विश्वासाची चळवळ परमेश्वरापासून आहे की नाही हे पाहण्याची प्रतीक्षा करण्यासाठी विश्वासात घेतलं. आणि जर ही चळवळ परमेश्वराकडे नसती तर यहुदी पुढाऱ्यांना या नवीन उठावाची चिंता करण्याची गरज नव्हती. कारण आम्ही पाहतो ही जर चळवळ देवाकडून असती तर धार्मिक पुढारी त्यांचा प्रसार रोखण्यासाठी काही करू शकले नसते. त्यांना मारहाण आणि छळ केल्यानंतर प्रेषित ते तर त्या नावासाठी अपमानास पात्र ठरण्यास आले होते. म्हणून आनंद करत न्याय सभेसमोर ते गेले. देवाचं कार्य कसना मान मला पुढारकार माझं गौरव व्हावं अशी चिंता न करता ते गेले आहेत. आणि या यहुदी पुढाऱ्यांनी प्रियांनो प्रभूचं शिक्षण त्याला एक प्रकारे तुच्छ लेखलाय, त्याच्या विरोधात ते उभे राहिले. म्हणून प्रियांनो आम्ही पाहतो की या 5व्या धड्यामध्ये काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळते. त्या ह्याच आहे की सैतान आणि त्याच्या आत्मिक सैन्याने केलेल्या पलटवारासाठी तयार राहा. मंडळीची ऐक्यता नष्ट करण्यासाठी सैतानाची पहिली पद्धत म्हणजे शारीरिक हिंसा आहे. त्याचा दुसरा हल्ला म्हणजे हनन्या आणि सफेरा यांना त्याच्या विश्वासाशी तडजोड करायला तो लावत आहे. बाहेरून मंडळीला काय नष्ट करू शकते ह्यासाठी सावधगिरी बाळगा, पण मंडळीसाठी आतून काय नष्ट करू शकते ह्याकडे लक्ष देण्याची अधिक गरज आहे. कारण बायबल आम्हाला सांगतं आतून जे बाहेर येतं त्याने मनुष्य भ्रष्ट होतो, पण बाहेरून जे आज त्याने तो काय भ्रष्ट होत नाही. पण या दोन्ही गोष्टींची काळजी आम्ही घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, पाप नेहमीच मंडळीमधील ऐक्य व मंडळीमध्ये ध्येय नष्ट करते. आज पाप आढळल्यावर आणि आम्ही त्याची कबुलीनंतर त्वरित सामोरे जाणं आवश्यक आहे. आणि ज्या व्यक्तीमुळे मंडळीचे आरोग्य आणि एकतेस धोका असेल अशा व्यक्तीस पुन्हा परमेश्वराच्या संबंधात आणि सहभागितेत घेऊन येणे ही मंडळीच्या नेतृत्वाचे नेहमीच ध्येय असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, नेतृत्वाच्या पदावर लोकांना नियुक्त करताना सावधगिरी बाळगा. या 5व्या अध्यायामध्ये काही गोष्टी शिकत आहोत. बहुतेक लोक ईश्वरी नेतृत्व जसं की बर्नबा नम्रतेने आज्ञाधारकपणे प्रतिसाद देतील,
परंतु काही अभिमानाने आणि स्वार्थपणाने प्रतिसाद देतील, बुद्धीचा वापर करतील आणि मंडळीतील नेतृत्व पदासाठी आवश्यक अशी सचोटी, जी कसोटी आहे किंवा जी सचोटी तिला म्हटलं आहे, ती लोकांकडे आहे की नाही याची खात्री आम्हाला करायची आहे. आणि सर ते शेवटची गोष्ट आहे की 5व्या अध्यायामध्ये आम्ही काय शिकत आहोत. छळ आम्हाला येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो. जर तुमच्या विश्वासामुळे आणि येशूप्रती असलेल्या वचनबद्धतेमुळे तुम्हाला छळाचा सामना करावा लागत असेल, तर प्रेषितांनी ज्या प्रकारे उत्तर दिले त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही येशूसाठी अपमान सहन करण्यास पात्र ठरले आहात याबद्दल आनंदित व्हा. तसेच छळ सहन करत असलेल्या आपल्या ओळखीच्या इतरांची काळजी घेण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी संधी शोधत राहा. अशा प्रकारे या प्रेषितांच्या कृतीच्या 5 अध्यायांमध्ये आपण या गोष्टी शिकलो आहोत आणि हे समजण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला अधिक सहाय्य करू आणि मदत करू. देव तुम्हाला आशीर्वाद देव. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रेषितांचे कृत्य हे पुस्तक आम्ही शिकत असताना यामधील ज्या काही मंडळीच्या वाढीसाठी गोष्टी, ज्या प्रकारे मंडळीमध्ये सेवा कार्य होतं, आज आमच्या मंडळीमध्ये अशा प्रकारचे सेवा कार्य, अशा प्रकारचे लीडर, अशा प्रकारचे विश्वास तू निर्माण कर. आणि प्रभू, ज्या प्रकारे म्हणतो पुढच्या स्टेज मागचा शहाणा, होय, मंडळीमध्ये ज्या चुका घडल्या, ज्या लोकांनी चुकीची पद्धत वापर केली आहे, तशा चुकीच्या पद्धती आमच्या मंडळीमध्ये होऊ नये म्हणून तू आम्हाला सहाय्य मदत कर. प्रभू, जे ऐकत आहेत त्यांना तू या गोष्टी समजण्याची तुझी कृपा पुरव. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो, पित्या तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.